नमस्कार मित्रांनो, इंग्लिश मित्र मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण फिगर ऑफ स्पीच विषयी जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय? अलंकार. जसे मराठीत अलंकार असतात, हिंदीत अलंकार असतात, तसं इंग्रजीतसुद्धा अलंकार असतात. त्यांना फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात. आणि या फिगर ऑफ स्पीच हा जे टॉपिक आहे, हा सर्व वर्गांसाठी उपयुक्त आहे. खास करून इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पोएट्री सेक्शनमध्ये सेक्शन सेकंड पोएट्री या पोएट्री सेक्शनमध्ये फिगर ऑफ स्पीच विचारले जातात. उदाहरणार्थ, माझ्याकडे ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे 2025. त्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सेक्शन सेकंड पोएट्री अँड ॲप्रिसिएशन हा जो भाग आहे याच्यात A4मध्ये फिगर ऑफ स्पीच विचारले जातात मित्रांनो, बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये. काय प्रश्न आहे? नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन्स. म्हणजे पोएमच्या लाईन दिले असतात ते तुम्हाला तिथं फिगर ऑफ स्पीच ओळखायला पण लावतात आणि ते एक्सप्लेन पण करायला लावतात. तोच टॉपिक आज आपण शिकणार आहोत मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला बोर्डाच्या इंग्लिशच्या क्वेश्चन पेपरमध्ये हे सोडवता आलं पाहिजे आणि भरपूर मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे. चला तर मित्रांनो, फिगर ऑफ स्पीच काय असतात, कोणते असतात आणि ते कसे लक्षात ठेवावेत, त्यांची ओळख कशी करावी हे आपण आज शिकणार आहोत. फिगर ऑफ स्पीच अँड एक्सप्लेनेशन. त्याच्यातलं पहिलं आहे अलिट्रेशन. अलिट्रेशन नावाचं हे फिगर ऑफ स्पीच आहे इंग्लिशमध्ये. त्याला मराठीत म्हणतात अनुप्रास अलंकार. मग हे ॲलिट्रेशन नावाचं अलंकार जे आहे, फिगर ऑफ स्पीच जे आहे, ते कसं ओळखायचे वाक्यात? तर दिलेलं वाक्य हे पोएमची लाईन ही अलिट्रेशनची आहे किंवा त्याच्यात अलिट्रेशन वापरला गेलं आहे, कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचं एक्सप्लेनसुद्धा सांगणार आहे. अलिट्रेशन, सेम साऊंड रिपीट्स ऑफ वर्ड्स इन द सेंटेन्स. याचा अर्थ काय? तर पोएमची जी लाईन दिलेली असते तुम्हाला, त्या लाईनमध्ये जे शब्द असतात त्या शब्दांचं पहिलं अक्षर, साऊंड म्हणजे अक्षर, जर सेम असेल एका शब्दाचं किंवा दुसऱ्या शब्दाचं किंवा तिसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर सेम असेल तर त्या लाईनमध्ये अलिट्रेशन नावाचा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. ही ओळख आहे त्याची अलिट्रेशनमध्ये. उदाहरणार्थ, वी वर विविंग ॲट द ब्रेक ऑफ डे, हे पोएममधलं वाक्य आहे. तर या वाक्यामध्ये विवरची सुरुवात डब्ल्यूने झालेली आहे बघा, विविंगची सुरुवात डब्ल्यूने झालेली आहे आणि पुढचे सेम दिसत नाही. पण पहिला शब्द आणि दुसरा शब्द याचे सुरुवातीचे ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड पहिले साऊंड म्हणजे अक्षरे सारखे आहेत. आणि अशी परिस्थिती राहिली तर तुम्ही विचार करून ते शोधून, साऊंड शोधून तुम्ही आन्सर म्हणून काय नाव लिहायचं आहे? अलिट्रेशन नाव लिहायचं आहे. म्हणजे तुम्ही त्या लाईनला फिगर ऑफ स्पीचचं नाव दिलेलं आहे. काय नाव दिलं? अलिट्रेशन. कशावरनं? सेम साऊंड आपल्याला सापडले म्हणून. मग ही झाली ओळख. तुम्ही आता याला ओळखलं आणि नाव दिलं अलिट्रेशन. पण त्यांनी काय सांगितलं आहे? एक्सप्लेनेशन, म्हणजे एक्सप्लेन पण करून दाखवायचं आहे. एक्सप्लेन महत्त्वाचे आहे, तेव्हा पूर्ण मार्क्स भेटतील. मग या अलिट्रेशनचे एक्सप्लेन काय मित्रांनो? इकडे लक्ष द्या. द साऊंड डब्ल्यू इज रिपीटेड इन द लाईन. बस एवढं लिहायचं आहे. हे झालं तुमचे एक्सप्लेन. कोणता साऊंड रिपीट झालेला आहे, कोणतं अक्षर, साऊंड मीन्स अक्षर, लेटर रिपीट झालं आहे ते इथं उल्लेख करायचा आहे. डब्ल्यू. मग इथं आपण काय लिहिणार आहोत? द साऊंड डब्ल्यू इज रिपीटेड इन द लाईन. झालं अलिट्रेशन. सर्वात सोपं. दुसरं उदाहरण बघा. स्वीट बर्ड सँग. मग या स्वीट बर्ड सँगमध्ये तुम्हाला कोणतं साऊंड सेम दिसतं आहे? तर स्वीटच्या एस दिसतो आहे आणि सँगच्या एस दिसतो आहे. मग एस इथं रिपीट झालेला आहे, म्हणजे हे अलिट्रेशनचं उदाहरण आहे. आणि एक्सप्लेन काय येईल मग? द साऊंड. आता इथं डब्ल्यू होतं म्हणून डब्ल्यू लिहिलं. आता या वाक्यात एस आहे म्हणून आपण काय लिहिणार आहे? द साऊंड एस इज रिपीटेड इन द लाईन. झालं आणि तुम्हाला तो मार्क्स सहज मिळेल. तर आलं का लक्षात मित्रांनो अलिट्रेशन? चला आता दुसऱ्या नंबरचं रिपिटेशन पाहूया. रिपिटेशन हे सुद्धा फिगर ऑफ स्पीच आहे. त्याचा मराठी अर्थ काय झाला मित्रांनो?
पुनरावृत्ती अलंकार असं त्याला म्हटलं जातं. पुनरावृत्ती अलंकार म्हणजे पुनरावृत्ती म्हणजे काय? रिपिटेशन, रिपीट येणारा शब्द. सेम वर्ड्स रिपीट इन द सेंटेन्स. सर्वात सोपं आहे हे. कसं? तर पोएमच्या ज्या लाईन्स असतील दिलेल्या, त्या लाईन्समध्ये काय शोधायचे तुम्हाला? असे शब्द शोधायचे की ते रिपीट झालेले आहेत एकापेक्षा जास्त वेळेस. उदाहरणार्थ, नो स्टिअर इन द एअर, नो स्टिअर इन द सी. मग या पोएमच्या वाक्यात, सीन पोएम आहे तुमच्या 12वीतली, त्यातलं पण उदाहरण घेतलेलं आहे. मग बघा, या वाक्यामध्ये स्टिअर स्टिअर हा जो शब्द आहे पूर्ण, तो दोनदा रिपीट झालेला आहे. पहिल्या लाईनमध्ये स्टिअर आहे, दुसऱ्या लाईनमध्ये स्टिअर आहे. तर असं एक शब्द दोन किंवा दोनपेक्षा अनेक वेळेस दाखवलेलं असेल शब्द म्हणतोय मी, त्याला रिपिटेशन नाव द्यायचं. आणि अक्षर म्हटल्यावर अलिट्रेशन नाव द्यायचं. अक्षर सारखे ते अलिट्रेशनचं, शब्द सारखे ते रिपिटेशनचे. हे अलिट्रेशन आणि रिपिटेशन हे असे फिगर ऑफ स्पीच आहे, तुम्हाला प्रत्येक लाईनमध्ये दिसतील आणि तुम्हाला सहज ते लिहिता येते. त्याच्या स्पेलिंग पण लक्षात ठेवायचे, हे लक्षात ठेवा. तर रिपिटेशनची ओळख अशी आहे. मग तुम्ही ओळखलं गेलं रिपिटेशन, पण त्याचे एक्सप्लेन कसं करणार? ते एक्सप्लेन फार महत्त्वाचे आहे. तर एक्सप्लेन कसं राहील मग याच्या बघूया. हेअर द वर्ड स्टिअर इज रिपीटेड. तुम्हाला फक्त एक्सप्लेनमध्ये काय लिहायचं आहे? हिअर म्हणजे या लाईन्समध्ये द वर्ड म्हणजे शब्द, स्टिअर इज रिपीटेड म्हणजे स्टिअर हा शब्द वारंवार आलेला आहे, म्हणून ते वाक्य रिपिटेशनचे आहे. अशा पद्धतीनं रिपिटेशनची ओळख करता येते. दुसरं उदाहरण समजून घ्या. उश उश ऑफ वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन तर पाहिले सर्वांनी. तर वॉशिंग मशीन जेव्हा सुरू होते त्याचा आवाज उश उश अशा पद्धतीने निघतो. मग कवीने कसं वर्णन केलं आहे? उश उश ऑफ वॉशिंग मशीन. मग वॉशिंग मशीनच्या होणारा उश उश असा आवाज. मग या पोएमच्या लाईनमध्ये उश उश हा जो शब्द आहे हा किती वेळेस आलेला आहे? 2 वेळेस आलेला आहे. म्हणजे इथं शब्दाचं रिपिटेशन झालेलं आहे, म्हणून तो रिपिटेशन आहे. तुम्ही याला अलिटेशन पण नाव देऊ शकता. का बरं सांगा तर? कारण या उश उश आणि वॉशिंग या तिघ शब्दांचे पहिलं अक्षर डब्ल्यू 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 आलेलं आहे. मग तुम्ही याला अलिटेशन पण नाव देऊ शकता, याला रिपिटेशन पण नाव देऊ शकता. पण योग्य काय ठरेल? शब्द रिपीट दिसत आहेत आपल्याला, शब्द सारखे शब्द दिसतात, म्हणून सहज तुम्ही याला नाव द्यायचे रिपिटेशन. मग अलिटेशन रिपिटेशन आलं का लक्षात मित्रांनो? पुढच्या फिगर ऑफ स्पीच पाहूया. मग पुढच्या फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली. सिमिली म्हणजे उपमा अलंकार, मराठीत उपमा अलंकार म्हणतात. म्हणजे एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला अमुकची उपमा दिलेली असते, अमुक म्हणून संबोधिलं जातं, ते सिमिली असतं. आणि आधी तुम्हाला ओळख सांगतो सिमिलीची. तुम्हाला सहज याचे सिमिलीचे मार्क्स भेटू शकतात, वाक्य सहज ओळखता येईल. कसं बघूया. टू थिंग्स आर पर्सन्स आर कम्पेअर बाय युझिंग लाईक ऑर ॲज. काय म्हटलेलं आहे? टू थिंग्स ऑर पर्सन्स आर कम्पेअर बाय युझिंग लाईक ऑर ॲज. पोएमच्या अशा वाक्यामध्ये की ज्या वाक्यात दोन व्यक्ती किंवा वस्तू यांची कम्पेअर केलेली असते. कम्पेअर म्हणजे काय? तुलना केलेली असते. मग कोणता शब्द त्याच्यात वापरलेला असतो? एक तर लाईक असतो किंवा ॲज असतो. सर्वात महत्त्वाची ओळख, सिमिलीचं वाक्य कसं ओळखाल? तर वाक्यामध्ये पहिले हे शोधायचे लाईक आहे का ॲज आहे. मग लाईक किंवा ॲजपैकी एक राहिलं तर तुम्ही आन्सरमध्ये सिमिली नाव देऊन देणार सहज. मग त्याचे एक्सप्लेन आपण बघूया. पण आधी बघा काय उदाहरण आहे. लता मंगेशकर सिंग्स लाईक अ कुकू बर्ड. लता मंगेशकर कोणासारखी गाते? कुकू बर्डसारखी, कोकिळा पक्षीसारखी. अर्थाला महत्त्व नाही आहे, आपल्याला फक्त ते वाक्य फिगर ऑफ स्पीच कोणतं आहे आणि एक्सप्लेन कसं आहे हे लक्षात ठेवायचे. यांची ओळख लक्षात ठेवा, तेव्हा तुम्हाला सहज मार्क्स भेटतील. लता मंगेशकर सिंग्स लाईक अ कुकू बर्ड या वाक्यामध्ये सिमिली आहे का हे कशावरून कळेल? तर लाईक आणि ॲज आता सांगितलं मी, या दोनपैकी एक शब्द असेल तर तो सिमिली धरायचा. हा हे लाईक म्हणजे तुम्ही नाव काय दिलं त्या वाक्याला? सिमिली. आणि एक्सप्लेन कसं करायचे मग सर?
तर या वाक्यामध्ये 2 जणांची तुलना केलेली दाखवलेली आहे. कोण कोण? लता मंगेशकर आणि कुकू बर्ड्स हे 2 आहेत. मग लता मंगेशकरची तुलना कोणाशी केलेली आहे? कुकू बर्डशी केलेली आहे. आलं लक्षात? ही कंपेअर झाली. 2 थिंग्स 2 पर्सन. अशा पद्धतीनं एक कंपॅरिझन पाहून आणि हा शब्द पाहून आपण त्याला सिमिली नाव दिलं. आता त्याचे एक्सप्लेन कसं लिहिता येईल? पण ज्या व्यक्तीची तुलना ज्या दुसऱ्या व्यक्तीशी केलेली आहे ते व्यक्ती लक्षात आले पाहिजेत. पण पहिली व्यक्ती कोण? लता मंगेशकर. दुसरं कुकू बर्ड, हा पक्षी आहे. लक्षात? मग कशी तुलना एक्सप्लेनमध्ये दाखवली आहे? पहिला व्यक्ती लता मंगेशकर इज कंपेयर्ड टू. लता मंगेशकरची तुलना कोणाशी केली? तो दुसरा शब्द इथं दाखवायचा आहे. अवतरचिन्हाचा वापर तुम्ही करू शकता. लता मंगेशकर इज कंपेअर टू अ कुकू बर्ड. हे 2 ज्या गोष्टी आहेत हे तुम्ही इथं दाखवायचे आहेत आणि त्याच्या एक्सप्लेनमध्ये काय वापरायचे आहे? इज कंपेअर टू. लक्षात काय ठेवायचं आहे? इज कंपेअर टू. इथं पहिलं गोष्ट, इथं दुसरी गोष्ट दाखवून इज कंपेअर टू लिहायचं आहे. लता मंगेशकर इज कंपेअर टू अ कुकू बर्ड, हे त्याचे एक्सप्लेन तुम्हाला करून दाखवायचे. लक्षात? सिमिली सोपं कसं लक्षात ठेवायचा? लाईक ॲज. दुसरं उदाहरण बघूया मित्रांनो. सचिन रन्स ॲज अ टायगर. सचिन टायगर सारखा पळतो. म्हणजे सचिनची कंपॅरिझन कोणाशी केली आहे? टायगरशी केलेली आहे. कंपॅरिझन करायला कोणता शब्द वापरलेला आहे? ॲज. मग हा ॲज किंवा लाईक बघून आपण सहज सांगू शकतो हे सिमिलीचे वाक्य आहे. बरोबर? आता याचे सिमिलीचे वाक्य आहे, पण याचं एक्सप्लेन कसं होईल मित्रांनो? हे असंच होईल, जागा बदलेल फक्त. लता मंगेशकरच्या जागी आता कोण येईल? सचिन. सचिन इज कंपेअर टू. आता कुकू बर्डच्या जागी कोण आहे? टायगर, दुसरा व्यक्ती, दुसरा प्राणी, असा त्याचा अर्थ. मग सचिन इज कंपेअर टू अ टायगर. बस एवढंच बदलायचं. आलं की सिमिली? चला आता मेटाफर बघूया. मेटाफोर म्हणा किंवा मेटाफर म्हणा, त्याला मराठी म्हणतात रूपक अलंकार. मग मेटाफरचं डिस्क्राईब काय आहे? डिस्क्रिप्शन काय सांगितलं आहे त्यांनी? मेटाफर मेक्स कंपॅरिझन बिटवीन 2 अनरिलेटेड थिंग्स or ideas without using as or like. सिमिली आणि मेटाफर हे एक प्रकारे सारखे समजले जातात. यांच्या सारखं मिनिंग समजायचं. का? कारण इथं पण कंपॅरिझन आहे आणि इथं पण कंपेअर आहे, म्हणून सारखं आहे. फक्त काय फरक आहे? तर या सिमिलीमध्ये लाईक वापरला जातो आणि ॲज वापरला जातो. लाईक आणि ॲज वापरला जातो. पण या ठिकाणी काय म्हटलं आहे? विदाऊट युझिंग. विदाऊट युझिंग म्हणजे ॲज आणि लाईक न वापरता काय केली जाते? इथं कंपॅरिझन केली जाते. म्हणून सिमिली मेटाफर हे सेम वाटतं, पण याच्यात शब्द वापरले जातात. हे इनडायरेक्ट आणि हे डायरेक्ट अशा पद्धतीनं हे वर्णन असतं. मग मेटाफर कसं असतं? कसं ओळखायचं? तिथं तुम्हाला कंपॅरिझन लक्षात ठेवायची आहे. याच्यामध्ये शब्द नाही, जसं लाईक आणि ॲज आहे तर सहज आपण ओळखून घेऊ. पण याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला, एखाद्या गोष्टीला अमुक म्हटलेलं असतं, कंपेअर केलेलं असतं, त्याला ते ओळखायचं असतं. उदाहरणार्थ पाहूया. फॉर एक्झाम्पल, लाईफ इज अ गेम, प्ले इट वेल. तर इथं काय म्हटलेलं आहे? लाईफ इज अ गेम. जीवन काय आहे? एक खेळ आहे. म्हणजे लाईफ हा जो शब्द आहे याचं कंपॅरिझन कोणाशी केलेलं आहे? एका विशिष्ट गेमशी केलेलं आहे. लाईफ इज अ गेम. जीवन एक खेळ आहे. प्ले इट वेल, त्याला चांगल्या पद्धतीनं खेळा, म्हणजे आनंदित राहा, असं त्याला सांगायचं आहे. पण लाईफची तुलना गेमशी केलेली आहे. मग या वाक्यात ॲज आणि लाईक नाही आहे, तरी असा अर्थ आपल्याला बघायचा आहे. तर कोणती व्यक्ती कोणाशी कंपेअर केलेलं आहे? मग लाईफला गेम म्हटलेलं आहे, म्हणून हे मेटाफरचे उदाहरण आहे. त्याचे एक्सप्लेन कसं लिहिता येईल? ज्याची तुलना ज्या दुसऱ्याशी केलेलं आहे त्याचं वर्णन इथं एक्सप्लेन करायचं. कसं? पहिली गोष्ट इथं नमूद करायची, लाईफ इज पर्सोनिफाईड अँड ॲड्रेस ॲज गेम. जीवन म्हणजे लाईफ याला पर्सोनिफाईड केलेलं आहे आणि ॲड्रेस केलेलं आहे. म्हणजे लाईफची ओळख
किंवा परिचय काय म्हणून दिला गेला आहे, तर लाईफ काय आहे, गेम आहे, खेळ आहे. मग लाईफ आणि गेम यांची कम्पेअर करून लाईफ पर्सोनिफाईड आणि ॲड्रेस गेमशी केलेलं आहे, असं तुम्हाला एक्सप्लेन द्यायचे आणि त्याचे मेटाफॉर नाव द्यायचे. हा लक्षात. दुसरं उदाहरण बघूया. द वर्ल्ड इज अ स्टेज, वी आर ॲक्टर्स. जग हे एक रंगमंच आहे, स्टेज आहे, आणि वी आर ॲक्टर्स म्हणजे काय, आम्ही त्या रंगमंचावरचे ॲक्टर्स आहोत, हिरोज आहोत, कलाकार आहोत, असं त्याचा अर्थ. पण इथं बघा, द वर्ल्ड इज अ स्टेज, जगाला काय म्हटलं आहे, स्टेज म्हटलेलं आहे, रंगमंच म्हटलेला आहे, अशी कंपॅरिझन केलेली आहे, म्हणून तो मेटाफर आहे. मग तुम्ही याचे एक्सप्लेन कसं लिहिणार, जसं लाईफ इथं आला तर तिथं काय जाईल, द वर्ल्ड इज पर्सोनिफाईड अँड ॲड्रेस ॲज अ स्टेज, जसं इथं गेम होतं तसं स्टेज. हा लक्षात मेटाफर मित्रांनो. तर पुढच्या फिगर ऑफ स्पीच आपण पाहूया. पुढच्या फिगर ऑफ स्पीच आहे पर्सॉनिफिकेशन. काय नाव आहे, पर्सॉनिफिकेशन. त्याला मराठीत म्हणतात व्यक्तिमत्व अलंकार. मग यात काय सांगितलेलं असतं, हे कसं ओळखायचं असतं ते आता बघूया. याचं डिस्क्रिप्शन, वर्णन कसं आहे, द ह्युमन क्वालिटी इज गिवन टू नॉन लिव्हिंग थिंग्स ऑर आयडियाज. ह्युमन क्वालिटी म्हणजे काय, मानवी चेतना किंवा मानवी गुण किंवा मानवी कृती जर एखाद्या नॉन लिव्हिंग थिंग, निर्जीव वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांच्यामध्ये दर्शविली गेली असेल तर ते वाक्य पर्सॉनिफिकेशनचे असतं, हे लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल, पोएमचं उदाहरण बघा. द वाइंड, वाइंड म्हणजे काय, वारा. द वाइंड विस्फर्ड थ्रू द ट्रीज, असं वाक्य आहे. मग द वाइंड म्हणजे काय, वारा, आणि इथं विस्फर्ड ही वर्ब आहे, क्रियापद आहे. कुजबुजणे, कुजबुजण्याचे आवाज असं दाखवलेलं आहे, विस्प करणे, विस्फर्ड म्हणजे कुजबुजणे. मग ही कुजबुजणे ही ह्युमन क्वालिटी आहे. व्यक्ती त्यावेळेस कुजबुजतो, असं करतो, त्याला कुजबुजणे म्हणतात. मग इथं या लाईनमध्ये द वाईन म्हणजे वारा कुजबुजतो आहे आणि वाहतो आहे थ्रू ट्रीज, असं सांगितलं आहे कवीने. पण या ठिकाणी या द वाईनला हा व्यक्ती नाही आहे, हा वारा आहे, निसर्ग आहे. या थिंगला ह्युमन क्वालिटी कोणती दिली, विस्परिंगची दिली, म्हणून ते वाक्य पर्सॉनिफिकेशनचे आहे, हे लक्षात ठेवायचं. मग त्याचे एक्सप्लेन कसं देईल, द ह्युमन क्वालिटी ऑफ विस्परिंग, वर्ब आहे, त्याला विपोर करायचं, पास्ट पार्टिसिपलमध्ये रूपांतर करायचं. हे वाक्य पहिले लिहायचं. द ह्युमन क्वालिटी, कोणती ह्युमन क्वालिटी, मानवी गुण कोणतं आहे दिलेलं, कोणती कृती आहे. द ह्युमन क्वालिटी ऑफ विस्परिंग इज गिवन टू, मग कोणाला दिली गेली या वाक्यात, द वाइंड. कोणती क्वालिटी, माणसाची, विस्परिंग. अशा पद्धतीनं तुम्हाला एक्सप्लेनमध्ये दाखवायचं आहे आणि पर्सॉनिफिकेशन समजून घ्यायचं. दुसरं उदाहरण बघूया, सहज तुम्हाला समजेल. स्माइलिंग फ्लॉवर्स, काय वाक्य मित्रांनो, एका पोएमचं लाईन काय आहे, स्माइलिंग फ्लॉवर्स. फ्लॉवर्स म्हणजे काय, फुलं, पण त्या फुलांना काय इथं ॲडजेक्टिव्ह वापरला आहे, स्माइलिंग. ती फुलं काय करताय, स्माइलिंग करताय असं दाखवलेलं आहे, म्हणजे हसतायत. आता मला सांगा, फुलं हसतात का, नाही. मग फुलांना कोणाची क्वालिटी दिली आहे, द ह्युमन क्वालिटी, मानवी गुण किंवा मानवी क्रिया. हसण्याची क्रिया आपण करतो, स्माइलिंग करतो, लाफिंग करतो, पण इथं कोणाला सांगितलं कवीने, फ्लॉवर्सला, स्माइलिंग फ्लॉवर्स असं त्याच्या अर्थ. मग ही स्माइलिंगची जी क्वालिटी आहे, ह्युमन क्वालिटी, ही फ्लॉवर्सला दिलेली आहे, फुलांना दिलेली आहे, म्हणून आम्ही म्हणू शकतो तर हे वाक्य पर्सॉनिफिकेशनचे आहे. आणि मग आपण एक्सप्लेन तयार करू शकतो. काय लिहावं लागेल पहिले, द ह्युमन क्वालिटी ऑफ, आता इथं विस्परिंग होतं, तर इथं काय आहे, स्माइलिंग. द ह्युमन क्वालिटी ऑफ स्माइलिंग, पुढच्या जसं तसं लिहायचं, इज गिवन टू, कोणाला, द वाईनच्या जागी तुम्हाला काय लिहायचं आता, फ्लॉवर्स. म्हणजे द ह्युमन क्वालिटी ऑफ स्माइलिंग इज गिवन टू फ्लॉवर्स. हा लक्षात, पर्सॉनिफिकेशन. ओके. पुढचं फिगर ऑफ स्पीच आहे ओनोमोटोपोइया. काही जण ओनोमोटोपोइया म्हणतात
किंवा ऑनोमॉटोपॉईक असं पण म्हणता. लक्षात ठेवा, ही स्पेलिंग लक्षात घ्या. तुम्हाला नेम अँड एक्सप्लेन सांगतात ते, म्हणजे फिगर स्पीचचे नाव लिहा लाईन बघून. मग नाव लिहिताना तुम्हाला तोंडी पाठ स्पेलिंग माहिती पाहिजे. ती स्पेलिंग आली तर तुम्ही ते नाव लिहिणार, फिगर स्पीच अमुक आहे म्हणून. याला मराठीत म्हणतात ध्वनी अनुकरणात्मक अलंकार. या ध्वनी शब्दावरनं तुम्ही समजून घेत असेल. क्रिकेटमधला ध्वनी नाही, साऊंड, साऊंड आवाज. याचं डिस्क्रिप्शन काय आहे? द वर्ड डिस्क्राइब्स पर्टिक्युलर साऊंड. पोएमच्या लाईनमध्ये असा एक शब्द वापरलेला असतो, तर तो काय दर्शवितो? तो शब्द आवाज दर्शवितो, ध्वनी दर्शवितो. ध्वनीदर्शक आवाज दाखवणारा शब्द म्हणजे त्या वाक्याच्या ऑनोमॉटोपोएक आहे. तसं फॉर एक्झाम्पल सोपं उदाहरण आहे, ऑनोमॉटोपोया या फिगर ऑफ स्पीचचं उदाहरण दिलं आहे उश उश ऑफ वॉशिंग मशीन. मग आता वॉशिंग मशीनचा होणारा आवाज कसा आहे? उश उश. मग हा आवाजदर्शक शब्द आहे, उश हा आवाजदर्शक शब्द आहे. मग ज्या शब्दामध्ये आपल्याला कळलं तर हा आवाजदर्शक शब्द आहे, साऊंड निर्माण होतो या शब्दातून कवीने दाखवलेल्या वाक्यात. तर ते वाक्य तुम्ही नेम काय द्यायच्या फिगर ऑफ स्पीच? ऑनोमॉटोपोया असं नाव देऊ शकता. आलं लक्षात? त्याचे एक्सप्लेन कसं आहे मित्रांनो? द साऊंड एक्सप्रेस इन द वर्ड उश. तुम्हाला ही लाईन लक्षात ठेवून फक्त इथं तो शब्द लिहायचा जो साऊंड एक्सप्रेस करतो. द साऊंड एक्सप्रेस्ड इन द वर्ड उश असं त्याचं एक्सप्लेन आहे. मग नेम अँड एक्सप्लेन म्हणजे हे नाव पण द्यायचे तुम्हाला या वाक्याला आणि एक्सप्लेन असं करून दाखवायचे, तेव्हा त्याचे 2 मार्क 3 मार्क जे असतील ते भेटतील. दुसरं उदाहरण बघूया. फॉर एक्झाम्पल, डाऊन सँक द बेल विथ गरगलिंग साऊंड. हे तुमच्या इथं 12वीच्या एका पोएममधलं वाक्य आहे, येऊ शकतं बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये. ते वाक्य रिपीट होऊ शकतं, पोएम येऊ शकते. डाऊन सँक द बेल विथ गरगलिंग साऊंड. मग इथं गरगलिंग हा जो शब्द आहे त्याच्यात आवाज आहे, हा लक्षात, आवाज आहे. मग तुम्ही इथं एक्सप्लेन कसं लिहिणार? द साऊंड एक्सप्रेस इन द वर्ड गरगलिंग असं त्याच्या. तुम्हाला वाक्यातला शब्द साऊंडदर्शक आहे का हे जर ओळखता आलं तर तुम्ही सहज हे नाव देऊ शकता. त्याची स्पेलिंग पण लक्षात ठेवावी लागेल तुम्हाला. आले लक्षात? पुढचं फिगर ऑफ स्पीच आहे अँटीथेसिस. आता अँटीथेसिस म्हणजे काय? विरोधाभास अलंकार. विरोधाभास अलंकारामध्ये काय दर्शवलं जातं? ऑपोजिट आयडियाज पुट इन अ लाईन टुगेदर. सोपं आहे मित्रांनो हे, फक्त तुम्हाला ते शब्द कळले पाहिजे. कोणते शब्द? त्या लाईन्समध्ये ऑपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्दाची जोडी दिलेली असते, विरुद्धार्थी शब्द दर्शविलेले असतात. ते विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचे आहे त्याच्यात, आणि जर विरुद्ध शब्द असतील त्या लाईनमध्ये तर त्या लाईनला तुम्ही काय नेम देऊ शकता? अँटीथेसिस असं फिगर ऑफ स्पीच नाव देऊ शकता. त्याला तर फॉर एक्झाम्पल, पुअर मॅन थिंक आय नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच. बघा, हे पण सीन पोएममधलं तुमच्या 12वीतलं वाक्य आहे. मग पुअर मॅन थिंक आय नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच. तर या लाईन्समध्ये तुम्हाला हा पुअर शब्द दिसतोय आणि हा रिच शब्द दिसतोय. मग पुअर आणि रिच हे एकमेकांना काय आहेत? ऑपोजिट आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत हे. मग असे शब्दाची पेअर्स जर तुम्हाला दिसली त्या पोएमच्या लाईनमध्ये तर सहज तुम्ही त्याला नाव द्यायचे आहे अँटीथेसिस. विरोधाभास दाखवतात अर्थानुसार पोएमच्या लाईन्स. त्याचे एक्सप्लेन कसं लिहायचे? सोपं आहे. ही लाईन लक्षात ठेवायची, ऑपोजिट आयडियाज ऑर वर्ड्स इन अ लाईन. बस एवढं दाखवायचं, ऑपोजिट आयडियाज ऑर वर्ड्स इन अ लाईन. मग तुम्हाला वाटल्यास ते लाईनमध्ये कोणते ऑपोजिट वर्ड्स आहेत ते तुम्ही इन ब्रॅकेट दाखवू शकता, जसं पुअर, रिच. आलं लक्षात? दुसरं उदाहरण बघूया. अप अँड डाऊन द हिल दे फ्ल्यू. मग अप अँड डाऊन या लाईनमध्ये काय आहे? अप अँड डाऊन. मग अप अँड डाऊन सुद्धा काय आहेत? ऑपोजिट वर्ड्स आहेत, एकमेकांच्या विरोधी आहे, विरुद्ध शब्दाची जोडी आहे. आलं लक्षात? म्हणून ते वाक्यसुद्धा अँटीथेसिसचे आहे. नेक्स्ट, पॅरेडॉक्स. पॅरेडॉक्स नावाचा हा सुद्धा एक फिगर ऑफ स्पीच आहे. त्याचा अर्थ होतो विसंगत किंवा
विरोधाभासालंकार असं म्हणतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का या नावांवरनं विरोधाभासालंकार? अँटीथेसिस आणि पॅराडॉक्स यांचा अर्थ सारखाच होतो. सारखं वर्णन असतं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये सुद्धा अपोजिट आयडियाज असतात, याच्यामध्ये सुद्धा अपोजिट आयडियाज असतात, हे लक्षात ठेवा. ते कसं ते आपण जाणून घेऊया. देन व्हॉट इज द डिस्क्रिप्शन ऑफ पॅराडॉक्स? लेट मी सी. पॅराडॉक्स इज अ वर्ड दॅट शोज कॉन्ट्रॅडिक्टरी बट मे बी ट्रू. पॅराडॉक्स असं हे वाक्य असतं की त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅडिक्टरी दाखवलेलं असतं, विरोधाभास दाखवलेला असतो. जसं इथं अपोजिट जोड्या कशा असतात तसंच असतं, त्याच्यामध्ये ते वर्णन केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, लेस इज मोअर. लेस इज मोअर. मग लेस म्हणजे काय? कमी. मोअर म्हणजे अधिक. मग आता या लाईनमध्ये लेस मोअर दाखवलेलं आहे. मग कमी जास्त अधिक. मग काय वाटतं? कमी जास्त किंवा कमी अधिक अपोजिट वर्ड्स वाटतात. अशावरनं तुम्ही पॅराडॉक्स त्याला नाव द्यायचे. एक्सप्लेन काय त्याचं? द एक्सप्रेशन कंटेन अपोजिट वर्ड्स फॉर आयडिया. बस एवढं लिहायचे. ही लाईन तुम्हाला लक्षात ठेवायची. हा लक्षात. दुसरं उदाहरण बघूया. हे तुमच्या इथं 12वीतलं पोयमधलं वाक्य आहे. अँड ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट. मी अंडरलाईन करून ठेवलेले आहेत तुमच्या लक्षात यावं म्हणून. मग काय वाक्यामध्ये? डार्क अँड ब्राईट. डार्क म्हणजे ब्राईट म्हणजे काय तुमच्या लक्षात येऊन गेलं असेल. ही सुद्धा एक अपोजिट आहे. कोणासारखं? लेस आणि मोअरसारखं आहे. म्हणून तो पॅराडॉक्स आहे. त्याचे एक्सप्लेन हे तुम्हाला पाठांतरासारखं लक्षात ठेवायचे आणि लिहायचे. कारण प्रश्न तसा राहतो, नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच. म्हणजे वाक्यात कोणता फिगर ऑफ स्पीच आहे ते पण सांगा आणि त्याचे स्पष्टीकरण द्या. एक्सप्लेन म्हणजे स्पष्टीकरण द्या. का बरं तो फिगर ऑफ स्पीच तो जे आहे पॅराडॉक्स जे आहे किंवा अँटीथेसिस जे आहे, का असं एक्सप्लेन करून सांगा. हा लक्षात. द नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज ऑक्झिमॉरॉन. ऑक्झिमॉरॉन नावाचा हा फिगर ऑफ स्पीच आहे. त्याचा अर्थ पण विरोधाभासालंकारच होतो. म्हणजे अँटीथेसिस, पॅराडॉक्स आणि हा ऑक्झिमॉरॉन नावाचा फिगर ऑफ स्पीच हे एक प्रकारे सिमिलर आहे, हे लक्षात ठेवा. काय डिस्क्रिप्शन आहे? ऑक्झिमॉरॉन इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑपोजिट वर्ड्स. घ्या, ऑपोजिट वर्डचे कॉम्बिनेशन ज्या लाईनमध्ये दाखवलेलं असतं ते ऑक्झिमॉरॉन असतं. फॉर एक्झाम्पल, गुड बॅड पीपल. कोणती लोक? गुड बॅड पीपल, चांगली वाईट लोक असं त्याचा अर्थ. मग गुड बॅड म्हणजे त्या वाक्यामध्ये ऑपोजिट जोडी एकत्र आलेली असते, कॉम्बिनेशन असतं ऑपोजिट वर्ड्सचं. जसं गुड बॅड हे जेवढ आले आहेत ऑपोजिट वर्ड हे कंबाईन केलेले आहेत, गुड बॅड पीपल. मग गुड आणि बॅड हे असं कॉम्बिनेशन दाखवल्यामुळे, शब्द आल्यामुळे, दोन शब्द विरुद्धार्थी शब्द कंबाईन दाखवल्यामुळे तो ऑक्झिमॉरॉन आपण म्हणू शकतो. त्याचे एक्सप्लेन काय सांगितलं आहे? टू ऑपोजिट वर्ड्स प्ले टुगेदर. टू ऑपोजिट वर्ड, गुड बॅड, हे दोन शब्द प्लेइंग टुगेदर असे ते एक्सप्लेन लिहायचे. टू ऑपोजिट वर्ड्स प्ले टुगेदर असं एवढं लिहून ऑक्झिमॉरॉन नाव द्यायचे आहे. लक्षात. दुसरं उदाहरण सहज समजेल तुम्हाला. स्वीट बिटर. स्वीट बिटर, फेथ अनफेथ, हे शब्दांचे कॉम्बिनेशन बघा. हे शब्द कसे एकमेकांना कंबाईन आहेत. स्वीट बिटर, गोड कडू, फेथ अनफेथ, विश्वास अविश्वास, असे शब्द जेव्हा पोयमध्ये दिसले तर तुम्ही त्याला नाव द्यायचे ऑक्झिमॉरॉन आणि एक्सप्लेन कसं लक्षात ठेवायचं? हे टू ऑपोजिट वर्ड्स प्ले टुगेदर. पुढचे आहे पण. पीवेन पण. हा फिगर ऑफ स्पीच, त्याचे मराठी अर्थ शब्दकोटी किंवा श्लेष अलंकार असं म्हणतात त्याला. काय असतं याच्यामध्ये? पण एक्सप्रेस डबल मिनिंग ऑफ अ वर्ड. म्हणजे अशी पोएमची लाईन असते आणि त्या पोएमच्या लाईनमध्ये असा एक शब्द वापरलेला असतो की तो डबल मिनिंग सांगतो. म्हणजे डबल अर्थ, एका शब्दाचे सेम स्पेलिंगचे डबल अर्थ होतात हे दर्शवलं जातं. आणि ते जर कळलं तर त्याला तुम्ही पण नाव देऊ शकता. कसं? इट इज टू डिअर टू मी. इट इज टू डिअर टू मी. मग आता इथं डिअर म्हणजे काय? तर तुम्ही म्हणाल प्रिय, आवडती किंवा आवडता असं म्हणाल.
आणि मग दुसरा अर्थ काय होणार? डिअर म्हणजे महाग, एक्सपेन्सिव्ह. सेम स्पेलिंग, सेम स्पेलिंग बट डबल मिनिंग इन मराठी, दॅट इज कॉल्ड पण. मग त्या लाईनमध्ये तुम्हाला असा शब्द शोधायचा आहे, तो डबल मिनिंग डिस्क्राईब करतो, तेव्हा तुम्हाला हा पण शोधता येईल. आता मी शोधला, इट इज टू डिअर टू मी, ते माझ्यासाठी फार महाग आहे असं पण म्हणू शकतो, किंवा ते माझ्यासाठी फार प्रिय आहेत, माझ्या पसंतीचे आहे असं पण म्हणू शकतो. म्हणजे डिअरमध्ये आवडीचा, पसंतीचा, आणि दुसरा अर्थ एक्सपेन्सिव्ह, महाग असं दर्शवलं आहे सेम स्पेलिंगमध्ये. सो वी कॉल इट पण, असं तुम्हाला ओळखायचे आहे. मग याचे एक्सप्लेन काय आहे? द वर्ड डिअर, कोणता शब्द पोयमधला? डिअर, एक्सप्रेस डबल मिनिंग. फॉर एक्झाम्पल तुम्ही दर्शवू शकतात, जसं डिअर म्हणजे एक्सपेन्सिव्ह, आणि पत्र दुसरा अर्थ होतो डिअर म्हणजे लाईक किंवा फॉन्ड, असं पण शोधायचं आहे तुम्हाला. दुसरं उदाहरण आहे गुड व्हेकल. व्हेकल म्हणजे काय? वाहन. व्हेकल म्हणजे वाहन, मोठं किंवा लहान, जसं ट्रक आहे किंवा रिक्षा आहे, असं व्हेकल वाहन. काय नाव आहे? गुड व्हेकल. मग तुम्ही सांगाल चांगले वाहन, मग या गुडचा अर्थ चांगला पण होतो, आणि दुसरा अर्थ होतो मालवाहू वाहन, जसं ट्रक असते तसं. मग या गुडमध्ये डबल मिनिंग लपलेला आहे, म्हणून ते वाक्य, तो शब्द पंच आहे, हे लक्षात ठेवायचे. लक्षात. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज आयरोनी, नॉट आयराणी. ओके. आयरोनी म्हणजे काय? उपरोधिक अलंकार. तो जरा समजायला डिफिकल्ट वाटतो, पण लक्षपूर्वक ऐकलं तर सहज तुम्हाला समजेल. आयरोनी इज अ डिफरन्स बिटवीन रियालिटी अँड पॉसिबिलिटी. म्हणजे कवी सांगतो काय, काय रियालिटी सांगतो, आणि त्याची पॉसिबिलिटी काय असते हे वेगळे असतं. रियालिटी म्हणजे आपण म्हणूया त्याला खरेपणा, नेमकं काय आहे वो खरं, आणि दुसरं पॉसिबिलिटी म्हणजे काय, तर ते खरं असल्याची शक्यता आहे का, असं दर्शवलं जातं. फॉर एक्झाम्पल, नाईस क्लायमेट ऑन अ विंटर डे. नाईस क्लायमेट, क्लायमेट कसं आहे? हवामान चांगलं आहे. ऑन अ विंटर डे असं म्हटलं आहे. विंटर डे म्हणजे काय? हिवाळ्याच्या दिवस, हिवाळा. मग हिवाळ्यात कडक थंडी असते, अतिशय कडक थंडी असते हिवाळ्यामध्ये. मग काय ना, तो हिवाळा आवडत नाही, पण कवी काय म्हणतो? नाईस क्लायमेट, हिवाळ्यात नाईस क्लायमेट असतं. किंवा आपण म्हणूया नाईस क्लायमेट ऑन अ रेनी सीजन. आता रेनी सीजन म्हणजे काय? पावसाळा. मग पावसाळ्यामध्ये वातावरण काय, क्लायमेट काय, हवामान चांगलं असतं का? पावसाळ्यात तर काहींना आवडतच नाही, लक्षात. पण कवी म्हणतो तर या पर्जन्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये हवामान चांगलं असं दर्शवतो. तसं हे विंटरचे सांगितलेलं आहे. हे एक प्रकारे जी रियालिटी दाखवायची असते, ती खरेखर रियालिटी नसून एक प्रकारची ती पॉसिबिलिटी असते, शक्यता दर्शवली असते. होऊ शकतं हवामान चांगलं पण वाईट बी, असं ते दाखवलेलं असतं. मग ते तुम्हाला वाक्याच्या अर्थानुसार जाणून घ्यायचे मित्रांनो. शिक्षक पोएम जेव्हा शिकवतात, ते लाईनचं डिस्क्रिप्शन जेव्हा करतात, तेव्हा त्याच्या लाईनचा तुम्हाला मराठी अर्थ कळेल किंवा इंग्लिश टू इंग्लिश अर्थ कळेल, तेव्हा तो आयरोनी तुम्हाला शोधता येईल. फॉर एक्झाम्पल, द गिवन लाईन सेज, ही लाईन, वन थिंग बट मीन्स अनदर. म्हणजे या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे? एक गोष्ट काय सांगितलं आहे आणि त्याचा अर्थ दुसराच धरलेला आहे, असं दर्शवलं जातं, म्हणून ते वाक्य आयरोनीचे आहे. फॉर एक्झाम्पल, द फायर स्टेशन बर्न डाऊन. फायर स्टेशन बर्न डाऊन, फायर स्टेशन बर्न होतं का? किंवा फायर स्टेशनला बर्न डाऊन सांगितलेलं आहे. मग इथं फायर स्टेशन आणि बर्न डाऊन असा उल्लेख केलेला आहे, जसं नाईस क्लायमेट आणि विंटर डेमध्ये, नाईस क्लायमेट आणि रेनी सीझनमध्ये किंवा रेनी डेमध्ये, असं थोडक्यात जे वर्णन कवीने लाईनमध्ये केलं असतं, त्याच्यात तो आयरॉनी असतो, हे लक्षात. तर हा आयरॉनी स्पेलिंगसह लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. पुढचं आहे ॲपॉस्ट्रॉफ किंवा ॲपॉस्ट्रॉफी असं म्हणतं काही जण, त्याला म्हणता अक्षरलोप. तर हा अक्षरलोप कसं ओळखायचं मित्रांनो? पहिले त्या लाईनमध्ये ॲपॉस्ट्रॉफ आहे, हे कसं ओळखायचं ते जाणून घेऊया. चला. ॲन एक्सक्लॅमेटरी लाईन इन अ पोएम ॲड्रेस टू अ पर्सन ऑर अ थिंग विच इज डेड ऑर अबसेंट. पोएमचे असं वाक्य असतं, तर त्या वाक्याच्या शेवटी एक्सक्लॅमेटरी मार्क्स दिलेलं असतं. हे बघा, तुम्हाला याची ओळख सहज सापडेल. जसं लाईक ॲज वापरून आपण लाईक आणि ॲज जर असेल तर आपण सिमिली म्हणतो,
तसंच वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क्स असेल हे साधं बोर्ड लक्षात ठेवायचे. तर त्याला तुम्ही एपिसोड नाव द्यायचं. का काय म्हटलेलं आहे, ॲन एक्सप्लेनेटरी लाईन इन अ पोएम ॲड्रेस टू अ पर्सन ऑर अ थिंग विच इज डेड ऑर अब्सेंट. म्हणजे अशी लाईन असते की तिथं एक्सप्लेनेशन दिलेलं असतं आणि त्या लाईनमध्ये अशा व्यक्तीचं किंवा अशा वस्तू उल्लेख असतं की तो डेड असेल किंवा अब्सेंट असेल, म्हणजे नसेलच. जसं ख्रिस्ट, ओ ख्रिस्ट म्हणजे पोएटने ओ ख्रिस्ट कोणाला म्हटलं आहे, गॉडला म्हटलं आहे. मग गॉड आहे का इथं जगात, तो अब्सेंट आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून तुम्ही हे बघून त्याला एपिसोड नाव द्यायचं आणि एक्सप्लेन काय करायचं, इट इज अ डायरेक्ट ॲड्रेस ऑफ अ नॉन एक्झिस्टन्स पर्सन ऑर थिंग ॲज अ लिव्हिंग बिईंग. इथं काय उल्लेख केला आहे की जे व्यक्ती अस्तित्वात नाही आहे ती आहे असं दर्शविलं जातं, ते लिव्हिंग आहे असं दर्शविलं जातं, ते वाक्य म्हणजे ॲपॉस्ट्रॉफचं असतं. फॉर एक्झाम्पल, गॉड नोज आपण म्हणतो गॉड नोज यार असं म्हणतो, म्हणून हे वाक्यसुद्धा ॲपॉस्ट्रॉफचे आहे, जसं एक्सप्लेनेशन मार्क्ससुद्धा आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज इंट्रॉगेशन. हा समजायला ओळखायला याची ओळख सोपी आहे. जसं आपण ॲपॉस्ट्रॉफ पाहिला, एक्सप्लेनेशन मार्क्स दिलेला असेल तर आपण ॲपॉस्ट्रॉफ नाव लिहू शकतो. तसं इंटरॉगेशन प्रश्नार्थी अलंकार. कसं, अ लाईन एक्सप्रेसेस मीन्स ऑफ अ सेंटेन्स युजिंग क्वेश्चन मार्क. अशी लाईन्स असतात पोएमच्या की त्या लाईनच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिला असतो आणि त्या लाईनमध्ये पोएटने एक्सप्लेनेशन किंवा वर्णन केलेलं असतं, स्पष्टीकरण केलं असतं, वर्णन केलेलं असतं एखाद्या गोष्टीचे. मग हे इंट्रॉगेशन कसं ओळखणार, तर शेवटी क्वेश्चन मार्क असतो, त्याला नाव द्यायचं इंट्रॉगेशन. फॉर एक्झाम्पल, इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास हिज वे. हे सुद्धा इयत्ता 12वीतलं पोएमचे वाक्य आहे. मग विच फिगर ऑफ स्पीच इन लाईन, मग या वाक्यामध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज समजून जाईल. तर क्वेश्चन मार्क आहे शेवटी, म्हणून त्याला आम्ही नाव देणार इंटरॉगेशन. स्पेलिंग पण लक्षात ठेवा. हे इंटरॉगेशन नाव दिलं तर तुम्हाला त्याचं 1 मार्क्स फिक्स होऊन जातो आणि दुसरा मार्क्स मिळवायला तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहावं लागतं. पण इंट्रॉगेशन नावाच्या फिगर ऑफ स्पीचला तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आणि ते एक्सप्लेनेशन पण विचारणार नाही. फक्त लाईन देतील अशी, इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास इज वे असं देतील आणि सांगतील आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द लाईन. या वाक्यातला फिगर ऑफ स्पीच ओळखा. मग तुम्हाला हिंट दिली आहे मी तुम्हाला, क्वेश्चन मार्क असेल तर इंट्रॉगेशन हे नाव देऊन द्यायचं, त्याचे एक्सप्लेन विचारणार नाहीत. दुसरं उदाहरण त्याच पोएमचे बघा. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. हा डज, आईज हे एक्झिलरी वर्ब्स आहेत आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे हा क्वेश्चन आहे, समजलं. म्हणून त्याला इंट्रॉगेशन म्हटलेलं आहे, प्रश्नार्थी वाक्य. मग हे सुद्धा इंट्रॉगेशनचे वाक्य आहे, बस त्याला एवढं नाव द्यायचं. आलं लक्षात मित्रांनो. आता हायपरबॉल किंवा हायपरबली असं काही जण म्हणतं, हायपरबॉल असं पण म्हणू शकता तुम्ही. अतिशयोक्ती अलंकार. आता बघा मित्रांनो, हायपरबॉल समजून देण्या अगोदर मी सहज एक मराठी उदाहरण देतो तुम्हाला. तर हायपरबॉल काय असतं, अतिशयोक्ती काय असते लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल बघा, समुद्रातील मासे झाडावर येऊन बसली किंवा नदीतील मासे झाडावर येऊन बसली. शक्य आहे का मित्रांनो? मासे बाहेर येतील आणि झाडावर बसतील का? पाण्याबाहेर मासा 1 मिनिटासाठी जरी आला तर तो तिथं तर थोडं मरून जातो, लक्षात. पण या वाक्यामध्ये हायपरबॉल काय दाखवलेलं आहे, अतिशयोक्ती काय दाखवलेलं आहे, तर समुद्रातील मासे झाडावर येऊन बसली, ते शक्य नाही आहे. उदाहरणार्थ दुसरं बघूया. रमेश नावाच्या व्यक्ती सूर्यावर गेला, सूर्य या ग्रहावर पोचला. शक्य आहे का? चंद्रावर पोचू शकतो, पण सूर्यावर पोचेल का तो? नाही, असं त्याच्या. धावती रेल्वे अतिशय स्पीडली जाणारी रेल्वे मी एका हाताने ताणून थांबवली. शक्य आहे? मग आपण अरे काय तू काय काय पण सांगतो,
हे आपण काय पण सांगतो रे तू असं बोलतो ना, त्याला अतिशयोक्ती म्हणतात आणि त्याला इंग्लिशमध्ये हायपरबॉल असं म्हणतात. हे लक्षात ठेवा. हायपरबॉल इज ॲन एक्झॅजरेशन अँड ऑब्वियस ऑवर स्टेटमेंट. हायपरबॉल काय आहे? एक्झॅजरेशन आहे और ऑवर स्टेटमेंट आहे. म्हणजे ती एक प्रकारची अतिशयोक्ती आहे असं दाखवलेलं असतं. वाक्याची अतिशयोक्ती, पोएटने वर्णन केलेली अतिशयोक्ती आहे असं दाखवलेलं असतं. ज्या गोष्टीवर आपला विश्वासच बसू शकत नाही, अरे काय पण सांगतो तू असं जेव्हा आपण म्हणतो, तर त्या समोरच्याचं वाक्य किंवा वागणं हे काय असतं आपल्यासाठी? हायपरबोल असतं, म्हणजे अतिशयोक्ती असते. काय लक्षात? अरे मी एकटा आणि समोर 50 लोक होते आणि मी एकट्याने त्या 50 जणांजवळ फाईट केली आणि त्यांना सर्वांना मी जमीनदोस्त केलं. शक्य आहे? 2-3 धरतील त्याला तर तो हारून जाईल. पण तो काय म्हणतो? मी एकटा आणि 50. मग त्याच्या बोलण्यामध्ये आपल्याला काय दिसून आलं मित्रांनो? हायपरबोल दिसून आलं. हे लक्षात ठेवा. अशी उदाहरणं लक्षात ठेवा. लक्षात तुम्हाला ओळखता येतील ते. पण ते वाक्य तुम्हाला समजलं पाहिजे, तर हे हायपरबोलिक स्टेटमेंट आहे का? ओव्हर स्टेटमेंट आहे का? आपण एखाद्याला म्हणतो ना, हां बस फार ओव्हर होऊन गेलं हां तुझं, म्हणजे तू काय पण सांगतोय बुवा असं त्याचा अर्थ. पण त्या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारची हिंट नाही आहे, तर हे हायपरबॉलिक आहे. तुम्हाला मिनिंग लक्षात ठेवायचे, वाक्याचं मिनिंग. ते मिनिंग कळायला पाहिजे. मग मिनिंग कळायला पाहिजे, काय करायला पाहिजे? क्लास अटेंड करायला पाहिजे. जे शिक्षक तुम्हाला इंग्रजी असतील त्यांच्या क्लास तुम्हाला अटेंड करायचे आहे. पोएट्री सेक्शन जेव्हा समजवतील, लाईन समजवतील, तेव्हा ते तुम्हाला ते लक्ष द्यायचे, तेव्हा ती लाईन तुम्हाला हायपरबॉलिक वाटेल. फॉर एक्झाम्पल, टॉरेंट ऑफ ग्रीप. आता या वाक्यामध्ये तुम्हाला काय हायपरबॉलिक वाटला? मी सांगेल तेव्हाच हायपरबॉलिक वाटेल ते. समजतंय ना? म्हणून द मिनिंग ऑफ द लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. द ट्रान्सलेशन ऑफ English line is very important in Marathi. You should remember that. If you translate the line in Marathi, you can easily identify the figure of speech hyperbole. For example, torrent of grief. Grief म्हणजे दुःख. टॉरेंट म्हणजे वर्षाव, पाऊस. मग टॉरेंट म्हणजे वर्षा. टॉरेंट ऑफ ग्रीफ, दुःखांचा पाऊस किंवा दुःखांची वर्षा. कधी झालेली पाहिली का तुम्ही? पाऊस दुःखांचा पडलेला पाहिला कधी? नाही. पण त्या कवीने तिथं दुःखांचा पाऊस किंवा दुःखांची वर्षा असं वर्णन केलं आहे त्या लाईनमध्ये. मग ते कसं वाटतं आपल्याला? एक हायपरबोलिक वाटतं. म्हणून ती लाईन हायपरबोल आहे. एक्सप्लेन काय त्याचं? द लाईन इज ॲन ओव्हर स्टेटमेंट. ही लाईन अतिशयोक्ती दर्शविते, म्हणून ते हायपरबॉलचं उदाहरण आहे. बाकीचे उदाहरण बघा इथं. अ फिश सिट्स ऑन अ ट्री. मी आता तुम्हाला वर्णन करून सांगितलं मराठीमध्ये तसं. अ फिश सिट्स ऑन अ ट्री. एक मासा एका झाडावर येऊन बसला. मासा झाडावर येऊन बसेल का? कोणी सांगितलं तुम्ही ते विश्वास ठेवणार का? नाही. मग हे हायपरबोल आहे. आलं लक्षात? राज रिच ऑन द सन. मी आता उदाहरण तेच सांगितलं होतं. राज रिच ऑन द सन. राज सूर्यावर पोचला. जसं चंद्रावर पोचता माणसं, तसं सूर्यावर तो पोचला. शक्य नाही आहे ते. म्हणून हे दोघं स्टेटमेंट, दोघं वाक्य हे हायपरबॉलिक किंवा हायपरबॉलचे आहेत, हे लक्षात ठेवायचे. अशा पद्धतीनं फिगर ऑफ स्पीच हायपरबॉल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आलं का? तर फिगर ऑफ स्पीच किती महत्त्वाची असतात, त्यांना कशा पद्धतीने हँडल करता येईल, सोपी पद्धत कशी आहे, हे मी तुम्हाला सर्व शिकवलेलं आहे. त्यांची ओळख शिकवली आणि एक्सप्लेन पण शिकवलेला आहे. त्याचा अभ्यास करून तुम्ही बोर्डाच्या क्वेश्चन पेपर तुम्ही सहज सोडू शकता आणि मार्क्स चांगले मिळवू शकता. तुम्हाला परत एकदा दाखवतो. तर ही प्रश्नपत्रिका आहे बोर्डाची इंग्लिशची 2025ची आणि त्याच्यामध्ये एक सेक्शन आहे, ते म्हणजे हे पोएट्री सेक्शन सेकंड, पोएट्री इन एप्रिशिएशन. आलं लक्षात? मग त्याच्या A4 जो असेल त्याच्यामध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच शिकायचे आहेत. ते शिकलेले सोडवायचे आहेत. नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन्स.
मग ही जी लाईन दिलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच नेम करायचे, म्हणजे त्या वाक्याला ओळखून फिगर ऑफ स्पीच तुम्हाला आता जे मी शिकवले त्यांच्यापैकी कोणतं आहे ते नाव द्यायचं आणि त्याला एक्सप्लेन करायचे, जसं आपण एक्सप्लेन शिकत गेलो ते. चला आता बघूया ती लाईन. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. आता हे वाक्य मराठीत काय होतं ते लक्षात ठेवायचे तुम्हाला. हे कसं ओळखता येईल तर आपल्याला हे फिगर ऑफ स्पीचचे वाक्य कोणत्या फिगर ऑफ स्पीचचे आहे, ही लाईन कोणत्या फिगर ऑफ स्पीचची आहे बघा बरं जरा. मला तर इथं मोअर शब्द दिसतोय, नो मोअर. इथं पण नो मोअर दिसतोय. आठवलं का मग? आठवा लवकर, कोणता फिगर स्पीच आहे? नो मोअर नो मोअर दोनदा आलेला आहे तो शब्द. मग एक शब्द एकापेक्षा जास्त वेळेस आलेला असेल किंवा दर्शविला असेल तर तो काय असतो तुम्हाला आत्ता समजवलं, सांगा. हां, रिपिटेशन, बरोबर. तर रिपिटेशन हा आहे फिगर ऑफ स्पीच. का? नो मोअर आणि नो मोअर हे रिपीट झालेलं आहे, म्हणून तुम्ही रिपिटेशन त्याला नाव देऊ शकता, रिपिटेशन. हा लक्षात. मग तुम्हाला हे नियमचे मार्क्स भेटून गेले, 2 मार्काचे आहे हा. मग 1 मार्क तिथं भेटला. आता 1 मार्कासाठी काय करावं लागेल? एक्सप्लेन करावं लागेल तुम्हाला. एक्सप्लेन करून सांगावं लागेल. मग कसं सांगता येईल याच्या रिपिटेशनचं एक्सप्लेन काय आहे आठवा बरं. काय आहे? द वर्ड डॅश, कोणता? ब्लँकमध्ये काय शब्द बोलाल? द वर्ड नो मोअर इज रिपीटेड असं त्याच्यात. मग द वर्ड नो मोअर इज रिपीटेड हे तुमचे एक्सप्लेन लिहायचे तिथं. आणि किती गुण भेटेल तुम्हाला? 2. अशा पद्धतीने त्याचा अभ्यास करून तुम्ही यांचे मार्क्स मिळवू शकता. लक्षात मित्रांनो. हे झाले फिगर ऑफ स्पीच. आणि फिगर ऑफ स्पीचच्या क्वेश्चन आपण अशा पद्धतीने तो सोडवायचा आहे. लक्षात. तर फिगर ऑफ स्पीच, त्यांची नेम्स आणि एक्सप्लेनेशन कसे वाटले, शिकवणं कसं वाटलं, हे सोपं वाटलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करू शकता. धन्यवाद.